वसमत तालुक्यातील जोडजवळा येथील कैलासवासी शिवश्री चंद्रभानजी नामदेवराव पाटील जवळेकर यांच्या 4थ्या पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमांना त्यांच्या मित्रमंडळी, आप्तेष्ट आणि गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आदरांजली वाहिली। यावेळी चंद्रभानजी जवळेकर यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी भव्य रक्तदान शिबिर, कीर्तन आणि भजनाचा कार्यक्रम आणि अन्नदान अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमांमध्ये त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी आणि जोडजवळा गावातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। चंद्रभानजी जवळेकर यांच्या सामाजिक कार्याची आणि त्यांनी दिलेल्या योगदानाची आठवण या निमित्ताने काढण्यात आली। आज नवरात्रीमध्ये चतुर्थी पुण्यस्मरणाच्या निमित्ताने संबंध नांदेड जिल्हा असेल, हिंगोली जिल्हा असेल, परभणी जिल्हा असेल, तिन्ही जिल्ह्यामध्ये आलेले सर्व त्यांचे जे अनुयायी आहेत त्यांनी जे विचार मांडलेले आहेत त्या दृष्टिकोनातून आमच्यासारख्या नवयुवक पोरांना त्यांनी ज्या पद्धतीनं उमेदीने काम करण्याचं ज्यांनी स्वप्न पाहिलं, आम्ही याच पद्धतीने मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आज खेडेकर साहेबांच्या अनुषंगातून 33 कक्षेत जातात। त्या 33 कक्षामध्ये संबंधित असेल, विद्यार्थी परिषद असेल, या सर्व परिषदेच्या माध्यमातून अनेक वर्षापासून जवळेकर मामांनी जे छायाछत्र नांदेड जिल्ह्यामध्ये रोवलं, त्याच्यामध्ये शेरापल्ली साहेब असतील, त्याच्यामध्ये गणेश शिंदे सर असतील, मधुकर मामा देशमुख असतील, शिंदे सर असतील, या सर्वांनी विचारधारा निर्माण केली। त्या विचारधारेवर आज तरुण पोरं सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करत आहेत। त्यांचे विचार घेऊन येणाऱ्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम होईल या दृष्टिकोनातून आज 4थ्या पुण्यस्मरणानंतर मामाच्या या विचार अजून तेजोमय व्हावे आणि या दृष्टिकोनातून सेवा संघाचं त्यांनी जे काम केलेलं आहे, तुकाराम महाराजांच्या जे जीवनशैलीवर अनुसरून त्यांनी जे समाज कार्याचा ठसा निर्माण केलेला आहे, या ठशाच्या माध्यमातून त्यांची कीर्ती आजरावर राहील या दृष्टिकोनातून शिवराज पाटील जवळेकर हे आज त्यांच्या जे वारसा चालवत आहेत ते अत्यंत उत्कृष्ट। इथं सकाळी आपण पाहिलं रक्तदान शिबिर झालं, त्याचबरोबर आरोग्य शिबिर झालं, त्याचबरोबर ईद स्पर्धांमध्ये उत्कृष्ट आलेले जे वीर सेवा संघाची पूर्वीपासूनची परंपरा आहे ते ईद स्पर्धेमध्ये प्रथम तृतीय आलेले जे MBBS लागले असतील विद्यार्थी असतील, स्पर्धा परीक्षेमध्ये लागलेले विद्यार्थी असतील, त्यांचे सत्कार झाले, महिलांचे सत्कार झाले, सर्व भजनी मंडळी, सर्व वारकरी संप्रदाय असेल किंवा शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्यिक या सर्व क्षेत्राला बांधून ठेवण्याचं काम चंद्रमामांनी जवळेकर यांनी केलेलं आहे। तेच कार्य आज शिवराज पाटील जवळेकर यांच्या माध्यमातून पुढे नेण्याचे काम करत आहेत आणि या कुटुंबाला सर्व सेवा संघाच्या वतीनं आम्ही एक सेवा संघाचा घटक म्हणून आमच्या सर्वांच्या वतीनं एक तेजोमय समाजकार्य कुटुंबाच्या माध्यमातून प्रार्थना करतो। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।